Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard story 2.2, The House Builder. It is very interesting story. The House Builder means mason. Mason म्हणजे one who builds with stone, brick, सिमेंट एक्सेट्रा म्हणजे सुतार काम करणारा सुतार आहे तो. दिस इज अ स्टोरी, ही एक स्टोरी आहे बघा, गोष्ट आहे कोणाची, ऑफ अ मेसन, एका मेसनची म्हणजेच एका गवंड्याची किंवा बघा गवंडी किंवा सुतार काम करणारा जो आहे तो मेसन म्हणजे गवंडी, त्याची एक स्टोरी आहे. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे बघा एका इमारत कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या एका गवंड्याची ही गोष्ट आहे. द मेसन ऑलवेज स्ट्रो मीन्स मेड ग्रेट एफर्ट म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. टू डू हिज वर्क टू परफेक्शन म्हणजेच बघा आपले काम अत्युत्तम आणि बेचूक व्हावे यासाठी तो गवंडी सतत झटत असे. ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल्स फायनलाइज्ड बाय द engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. म्हणजे बघा वास्तुविशारदाने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला आणि अभियंत्याने इतर तपशील पूर्ण केल्याबरोबर कंत्राटदार त्या गवट्याला पाचारण करीत असे आणि घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावरती सोपवीत असे. The mason would then, without wasting any time, बघा तो कधी मग नंतर विदाउट वेस्टिंग अ टाइम म्हणजे वेळ वाया न घालवता स्टार्ट हिज वर्क म्हणजे बघा मग गवंडी अजिबात वेळ न दवडता किंवा घालवता आपले काम सुरू करीत असे. He would take great interest in his work of building and do it with full dedication. Dedication means like a committed to task or purpose. म्हणजे बघा कमिटेड टू टास्क और पर्पज मीन्स अर्पण करणे, समर्पण करणे. बघा कसे बघा काय करत होता मग बघा तो आपले बांधकाम अतिशय आवडीने आणि पूर्ण जीव ओतून करीत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट ऑफ द वॉल, doorways, arches, etc. were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. मग तो काय करता बघा बांधकामासाठी लागणारी सामग्री सर्वोत्कृष्ट दर्जाची आहे किंवा भिंतीची किंवा प्रवेशद्वाराची कमानी इत्यादीची कामे तो मापे तो बिनचूक आहेत. तसेच आपण बांधलेली प्रत्येक गोष्ट उत्तम, आकर्षक आणि सफाईदार असेल याची तो पुरेपूर खबरदारी घेत असे. द owners of the new houses built would be more than satisfied with the construction. त्यामुळे बघा काय होत होतं, सफाईदार काम करत असल्यामुळे बघा जेव्हा खबरदारीने तो घेत असल्यामुळे स्वतःच, त्यामुळे नव्या बांधलेल्या घराच्या मालकांना बांधकामाच्या गुणवत्तेमुळे अपेक्षेपेक्षा अधिक समाधान मिळत असे किंवा ते आनंदी होत असत. बिकॉज ऑफ द झेल मीन्स लाईक अ ग्रेट एन्थुझियाझम अँड एनर्जी इन वन्स एफोर्ट म्हणजे बघा काय त्याचा अर्थ उत्साह, अतिउत्साहामुळे. अँड डिलिजन्स मीन्स लाईक अ कॉन्स्टंट केअरफुल इफोर्ट्स मीन्स दीर्घोद्योग किंवा मेहनत घेतल्यामुळे बघा काय होतं. लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स मीन्स लाईक अ कंटिन्युअस एफोर्ट्स मीन्स चिकाटीमुळे दॅट ही डिस्प्ले इन हिज वर्क. The mason was in great demands and fetched good business to his contractor. बघा कामाप्रती असलेला त्याचा उत्साह, मेहनत आणि दाखवलेल्या सातत्यामुळे या गवंड्याला खूपच मागणी असायची आणि त्याच्यामुळे कंत्राटदाराचा धंदाही जोरात असायचा किंवा जास्त होत असायचा. Subsequently the contractor recompense means money given for the work done म्हणजेच भरपाई किंवा परतफेड. द मेसन handsomely with a very good salary
मग त्यामुळे काय होत होतं बघा, साहजिकच कंत्राटदार त्या गवंड्याला त्याच्या कामाचा उत्तम मोबदला देत असे किंवा पैसे देत असे, सॅलरी देत असे, पगार देत असे. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्केरेसिटी. म्हणजेच बघा काय, त्यामुळे तो आपल्या कुटुंबाची सर्व गरजा कोणतीही चणचण न भासता भागवू शकत असे. नेक्स्ट passage. The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. बघा अशा रीतीने तो गवंडी वर्षानुवर्षे एकनिष्ठपणे काम करीत राहिला, अगदी तो आजोबा होईपर्यंत. ग्रँडफादर म्हणजे आजोबा होईपर्यंत. देन ही डिसाइड, बघा नंतर त्याने डिसाइड केलं, ठरवलं दॅट इट वॉज टाइम, आता योग्य वेळ आली आहे टू रिटायर अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. त्यानंतर मात्र आता निवृत्त व्हावे आणि उर्वरित वेळ आपल्या नातवंडासमवेत खेळण्यात व्यतीत करावा असे त्याने ठरवले. बिईंग अ फर्म, मनाशी फर्म केलं त्याने, मनाचा निश्चय केला. फर्म माइंडेड पर्सन, ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. बघा नंतर काय झालं बघा, त्यानंतर मात्र आता निवृत्ती व्हावी असं उर्वरित वेळ त्याला घालावा असं त्याच्या मनाला वाटल्यानंतर त्याचा दृढ निश्चय झाला. त्या दृढ निश्चयी असलेल्या त्या गवंड्याने घर बांधण्याच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आपला हा निर्णय कंत्राटदाराला सांगितला. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टन. डिसहर्टन मीन्स लाईक डिसहर्टन मीन्स फेल, डिसअपॉइंट. डिसअपॉइंट मीन्स धैर्य होणे किंवा निराश झाला तो बघा, कंत्राटदार होता तो. टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब बट टू नो अवेल. नो अवेल मीन्स ऑफ नो यूज, त्याचा काही उपयोग झाला नाही, निरुपयोगी झाला तो बघा. इतका उत्कृष्ट कारागीर बा आपण गमावणार या विचाराने कंत्राटदार सुद्धा निराश झाला. देन The mason had made up his mind and refused to carry on. परंतु तो सुद्धा एवढा गवंडी सुद्धा आपल्या निर्णयाशी ठाम होता, त्याने त्याचे काम चालू ठेवण्यास नकार दिला. Finally, the contractor convinced the mason to build one last house on the beautiful and convenient site as a special favor. अखेरीस कंत्राटदाराने खास विनंती म्हणून एका सुंदर आणि सोयीच्या स्थळी एक शेवटचे घर बांधण्यासाठी गवंड्याला तयार केले. द मेसन ॲग्री टू डू सो विथ ग्रेट reluctant means like a unwillingness means नाखुश होऊन तो तयार झाला. नॉट टू हॅपी आयदर, बघा इच्छा नसूनही तो नाखुशीने तयार त्याला झाला. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड, बघा ते कन्स्ट्रक्शन सुरुवात झाली, त्या बांधकामाला सुरुवात झाली. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुल डिझाइन हाऊस टू बी बिल्ट ॲट द सॉर्ट आफ्टर लोकेशन. म्हणजे ते अतिशय सुरेख आराखडा बनवलेले ते घर एका खास निवडलेल्या ठिकाणी बांधले जाणार होते. However, the mason could not put his mind and heart in his work. परंतु गवंडी त्या कामात आपले चित्त गुंतवून शकला नाही किंवा त्याचं मन तिथे लागलं नाही. द मेसबा वर्क, ही डीड हिज वर्क व्हेरी रफली, त्यांनी त्याचं काम अतिशय रफली केलं अँड केअरलेसली विदाउट इंटरेस्ट और डेडिकेशन. बघा परंतु गवंडी त्या कामात आपले चित्त गुंतवू शकला नाही. त्याने अतिशय ओबडधोबडपणे किंवा निष्काळजीपणाने आणि निरीच्छेने किंवा अनिच्छेने काम केले. देन इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लो क्वालिटी. एवढेच नव्हे तर बांधकामाला वापरलेले साहित्य सुद्धा निकृष्ट दर्जाचे त्याने वापरले, लो क्वालिटीचा. बट ही डीड नॉट केअर, परंतु त्याला त्याची काळजी नव्हती. उत्कृष्ट दर्जाच्या त्याने निकृष्ट दर्जाचे वापरले, त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हास्ट अँड फायनली रिटायर. त्याला काय करायचं होतं बघा, केवळ ते काम कसे तरी पूर्ण करून त्याच्यातून निवृत्त व्हायचं होतं किंवा रिटायर व्हायचं होतं.
द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. म्हणजे बघा, अपेक्षेपेक्षा अगोदरच घर पूर्ण झाले. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझायन. म्हणजे बघा, अपेक्षेपेक्षा अगोदर घर पूर्ण झालं. अतिशय ओबडधोबड रचना व कमकुवत भिंती असलेले, बिलकुल सफाई नसलेले आणि दिसायला अगदी सुमार असे ते घर बनले होते. येट द मेसन डिड नॉट केअर. तरी गौंड्याने फिकीर केली नाही. देन बघा पुढे, ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर that the house was ready and he was waiting to hand over its key to him. त्याने कंत्राटदाराला घर तयार आहे आणि घराची किल्ली ताब्यात देण्यासाठी तो वाट पाहत आहे असे कळवले. द कॉन्ट्रॅक्टर अराइव ॲट द साइट. कंत्राटदार त्या ठिकाणी आला. ही हॅड अ फाईल ऑफ लीगल मीन्स कनेक्टेड टू द लॉ मीन्स कायदेशीर डॉक्युमेंट्स इन हिज हँड. बघा, त्याच्या हातात एक फाईल व कायदेशीर कागदपत्रे होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. त्या गौंड्याने नव्या घराच्या किल्ल्या त्याच्याकडे सुपूर्द केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. परंतु बा कंत्राटदार घर पाहायला पुढे आला नाही. इन्स्टेड म्हणजे त्याच्याऐवजी काय केलं बा, इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माइल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस की टू द मेसन अँड सेड बीमिंग हॅपी. बीमिंग मीन्स लाईक अ स्माइलिंग विथ ग्रेट जॉय म्हणजे आनंदाने. बीमिंग हॅपी टोन. these are the ownership document of its this new house in your name. बघा काय केलं, पण कंत्राटदार घर पाहायला पुढे आला नाही. त्याऐवजी त्याने हसऱ्या चेहऱ्याने त्याने हातातील फाईल घराच्या किल्ल्यासकट गौंड्याकडे सोपवली आणि अतिशय हर्षभरीत स्वरात तो म्हणाला, हे नवे घर तुझ्या नावावर करणारी ही कागदपत्रे आहेत. द हाऊस इज युअर. हे घर तुझे आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. म्हणजे मी ते तुला भेट म्हणून देण्याचे योजले होते. Now margin questions. First question is the margin questions. First question is, why was the mason a very good workman? Answer is, the mason was very good workman because he gave an excellent and appealing finish to whatever he built. Second question is, what sudden decision did the mason take? Answer is, the mason took the sudden decision of retirement. Third question is, what was the contrast in the workmanship of the last house? Answer is, the mason didn't put his careful attention in his work. His work was rough and was done without interest or dedication. His building material was of low quality. He had completed his work hastily and roughly. Because of rough structure, weak walls, poor finish, the workmanship was not good at all as design. It was far away from his original worship. Question number 4 is, what shock awaited the mason? Answer is, the mason was waiting for the contractor to hand over the key to the house to him. He gave the keys to him, but the contractor instead handed over the legal documents and the keys of the new house to the mason. The contractor had given the new house to the mason as a gift for his good work done before.